आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत। महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र सरकार यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी व सर्व समाजातील घटकांसाठी आपल्या मुलांना मोफत व चांगल्या दर्जाचे शिक्षण हे अनुदानित शिक्षण संस्थांकडून मिळावे यासाठी मात्र व या शिक्षकांच्यावरती व शिक्षण संस्थांवरती देखरेख करण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या शाळा व्यवस्थापन समित्या ह्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत। याचं उद्दिष्ट हे खूप सुंदर आहे, खूप छान आहे, परंतु महाराष्ट्रातील अनेक शिक्षण संस्थांनी मात्र सर्व अधिकार ह्या शाळा व्यवस्थापन समित्यांना दिलेले असल्यामुळे जो पालकांच्यातून अध्यक्ष अथवा ती समिती निवड करण्यात येत असते त्या समितीने विद्यार्थ्यांचेच हित पाहायचे असते। शिक्षण संस्थाचालक काही सांगू याला महत्त्व द्यायचे नसते। सरकारचे नियम, अटी, उद्दिष्ट आणि विद्यार्थ्यांचे हित हे पाहायचे असते शाळा व्यवस्थापन समितीने। परंतु महाराष्ट्रामध्ये 80% अशा शाळा व्यवस्थापन समित्या आमच्या महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जन आवाज क्राईम न्यूजच्या सर्वेक्षणातून निदर्शनास आल्या की काही व्यवस्थापन समित्याचे गैरप्रकार हे खूप काही वाढत आहेत। ड्रेस असेल, काही जी खरेदी असते, साहित्य खरेदी, यामध्ये कमिशन टक्केवारी ही येऊ लागली आणि इथेच मात्र शासनाच्या खूप छान असणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीच्या नियम, अटी व उद्दिष्टाची मात्र होळी होत तर नाही ना, हे आता समोर येऊ लागले आहे। उद्दिष्ट हे कोसो दूर लांब जाऊ लागले आहे विद्यार्थ्यांपासून आणि त्यामुळे मात्र काही खाजगी संस्थांची, अनुदानित संस्थांची मनमानी वाढू लागली आहे। हेही तितकेच महत्त्वाचे। याला सर्वस्वी जबाबदार ह्या शाळा व्यवस्थापन समित्या नाहीत का? हा एक खूप महत्त्वाचा समाज हितार्थ व शासन हितार्थ विचार करायला लावणारा प्रश्न आहे व परिस्थिती ही निर्माण होत आहे। तरी आपल्या भागातील काही शाळा व्यवस्थापन समित्या ह्या खरंच विद्यार्थी हितार्थच काम करत आहेत। मांडोगण फराटाची जी केंद्र शाळा आहे तेथे जी सध्याची समिती आहे ही खूप छान कार्य करत आहे विद्यार्थी हितार्थ। खर्चाने आपले पैसे वापरून त्या विद्यार्थ्यांना अनेक सुविधा ह्या देण्यात येण्यासाठी मात्र ती समिती प्रयत्न करत असताना मात्र काही शिक्षण संस्थांमध्ये मात्र याच्या उलट पक्षी व्यवहार हा चालू आहे। तसे पाहता महाराष्ट्र शासनाने 1ली ते 10वीपर्यंतचा सर्व शिक्षण मोफत हक्क कायदा हा यासाठी केलेला आहे आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी व खाजगी संस्थांची चाललेली मनमानी ही होऊ नये, विद्यार्थ्यांचेच हित पाहिले जावे यासाठी मात्र शासनाने खूप छान उद्दिष्ट ठेवून शाळा व्यवस्थापन समिती ही निर्माण केलेली असून त्याचे उद्दिष्टही खूप छान आहे। परंतु आपल्या ग्रामीण भागामध्ये मात्र अशा ठिकाणी बऱ्याच काही समित्यांवरती राजकीय पक्षातील कार्यकर्ते हे प्रवेश करतात आणि त्यातून काही लोकांना सत्कार, हार, तुरे, नारळ हे महत्त्वाचे असतात आणि यामुळे मात्र शासनाचे उद्दिष्ट हे लोक विसरून जातात। हे सत्कारामध्ये आणि मोठेपणामध्ये त्या खुर्चीवर बसल्यानंतर विसरून जातात। विद्यार्थी हित काय असते, विद्यार्थ्यांची बाजू कशी मांडली पाहिजे, निर्णय घेण्याचे एवढे आपल्याला अधिकार असतानाही काही ठिकाणी मात्र फी वाढवण्याचा सपाटा लावला जातो। ही किती लाजिरवाणी आणि खेदजनक गोष्ट आहे ना, विचार करायला लावणारी आहे ना। तरी आपल्या भागातील शाळा व्यवस्थापन समिती यांना एक संदेश देण्यात येत आहे। आपण पालकांनी आपल्याला जे अध्यक्षपद दिलेले आहे ते आपण विद्यार्थ्यांसाठी त्याचा उपयोग करावा, अन्यथा आपल्याकडून एखादी चूक झाल्यास व शासन शिक्षण मोफत हक्क कायद्याचे उल्लंघन झाल्यास नक्कीच संबंधित त्या शाळा व्यवस्थापन समितीवर सर्व सदस्य व अध्यक्ष यांच्यावर विद्यार्थी हितार्थ हलगर्जीपणा केला व दुर्लक्ष केले, शासनाच्या उद्दिष्टाचा अवमान झाला, नियम व अटी याचे उल्लंघन केले जाणीवपूर्वक, अशा खूप गंभीर बाबीनुसार रीतसर संबंधित त्या अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ समितीत असणारे सदस्य आणि जी शिक्षण संस्था असते, काही ट्रस्ट असतात, तर अशा ट्रस्टवर कायदेशीर गुन्हा नोंद होऊ शकतो। तसे आदेशही शिक्षण आयुक्त देऊ शकतात। तसेच जर रजिस्ट्रेशन केलेले असेल धर्मादाय आयुक्त यांच्याकडे, तर धर्मादाय आयुक्त
अशा गंभीर बाबीवरती त्या संस्थेचे रजिस्ट्रेशन रद्द करू शकतात. अशा खूप गंभीर बाबी असतानाही मात्र शिक्षण मोफत हक्क कायद्याचा असा जर गैरवापर होऊ लागला तर शासनाचे उद्दिष्ट, नियम, अटी याला अर्थच काय राहील हे तितकेच महत्त्वाचे. तरी अनेक लोकांना ह्या गोष्टी माहिती नसतात, कायदेशीर त्यांना वेळही नसतो. परंतु आपण कोणीही चिंता करू नका. 1ली ते 10वीपर्यंतच्या कोणत्याही विद्यार्थ्याची फी ही देण्यापूर्वी आपल्याला नोटीस आल्याशिवाय आपण ती फी भरू नये. नोटीस ही हातात घ्या आणि जर आपण शाळेची फी भरली नाही म्हणून जर आपल्या विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला, आपल्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिले नाही, अथवा आपल्या विद्यार्थ्याचा निकाल दिला नाही, अथवा आपल्या विद्यार्थ्याचा दाखला हा पुढील शिक्षणासाठी देण्यास टाळाटाळ केल्यास महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जन आवाज क्राईम न्यूज, मी श्री औदुंबर फटाले, मांडोगण फराटा, तसेच आमची टीम यावर विद्यार्थी हक्क समिती म्हणून आम्ही काम करत आहोत. आमच्याशी संपर्क करा. आपल्याला नक्कीच आम्ही शिक्षण मोफत हक्क कायद्याचा उपयोग करून देऊ. खूप छान कायदा आहे आणि ह्या कायद्यानुसार आपल्याला मोफत फुकट शिक्षण घेण्याचा अधिकार सरकारने दिलेला असताना आपण पैसे भरून हे शिक्षण का घ्यायचे? तसे पाहता आज अनेक संस्थांमध्ये शिक्षणाचा दर्जा हा खालावलेला आहे, घसरलेला आहे. हे असे खूप गंभीर विषय तर पुढे आहेतच. परंतु तरी आपण आपल्याला फीबाबत काही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्यासोबत आहोत. महाराष्ट्र शासन आपल्यासोबत आहे, कायदा आपल्यासोबत आहे, हे विसरू नका. आपल्याला नक्कीच आमच्या माध्यमातून मदत होईल आणि अशा आपल्याला दिवसा आपल्या खिशातून पैसे काढणाऱ्या शिक्षण सम्राटांनाही एक चाप बसेल, एक जरब बसेल आणि कायद्याचा धाकही दाखवता येईल. कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे आपल्या सर्वांसाठी. संविधान हे असतानाही आपण जर यांना पैसे देऊन आपल्यासारखे मूर्ख आपणच ठरू हेही तितकेच महत्त्वाचे. आणि अशाने मात्र आपल्याला दिवसा आपल्या खिशातून पैसे काढणाऱ्यांची दिवसोदिवस धाडस हे वाढत जाईल. आज पहा, विचार करा, महागाई किती वाढलेली आहे आणि अशा या महागाईच्या काळात एका गरिबाच्या घरी 3-3, 4-4 विद्यार्थी हे आहेत आणि अशा परिस्थितीत 700-800, काही ठिकाणी 1000 रुपये, काही ठिकाणी 500 रुपये असे विविध फी ही शाळा व्यवस्थापन समित्या ह्या ठरवत असतात, अशी शिक्षण संस्था सांगते. आणि शिक्षण संस्था वाढवत असते अशा शाळा व्यवस्थापन समित्या सांगतात. परंतु खरा अधिकार हा शिक्षण संस्थेपेक्षा शाळा व्यवस्थापन समितीलाच आहे. आणि त्या कोण निवडून देतो? आपण देतो. मग आपण निवडून दिलेल्या अध्यक्ष हा कोणत्या पक्षाचा असो, कितीही मोठा असो, त्याला आपण निवडून दिलेले आहे, आपण त्याची नेमणूक केलेली आहे. त्याला जाब विचारण्याचा अधिकार व हक्क हा आपला आहे की का रे बाबा, शिक्षण मोफत हक्क कायदा काय आहे याच्याबद्दल जरा माहिती सांग. आणि तो तुला माहिती आहे का? आणि जर अशा अध्यक्षांना माहिती असेल तर हे बिनधास्तपणे आपल्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचे हित न पाहता शिक्षण संस्थेच्या बाजूने का जातात आणि विद्यार्थ्यांना आपल्यासमोर जर फी मागितली जात असेल तर ती का घेऊन देतात, हा बी एक प्रश्नच निर्माण करत नाही का? हे तितकेच महत्त्वाचे. तसे पाहता शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष यांच्या कानावरती असे विषय जात नाहीत का? जात असतील तर हे लोक दुर्लक्ष का करतात? त्याहीपेक्षा त्यांच्याकडे लोक जर गेले, मी आदिवासी आहे, मी पारधी समाजातील आहे, भिल्ल समाजातील आहे, मी मातंग समाजातील आहे, मी नवबौद्ध समाजातील आहे, मी चर्मकार समाजातील आहे, मी बंजारा समाजातील आहे, अशा इतर आपल्या ज्या समाजातील जाती आहेत त्यांना शासन शिष्यवृत्ती देते, अनुदान देते, का आपल्या आपल्याला सवलती देते. आणि अशांकडूनही शिक्षण सम्राट हे पैसे जर वसूल करत असतील तर यांच्यावरती नक्कीच गुन्हे हे नोंद होऊ शकतात. याचा विचार हा शाळा व्यवस्थापन समित्या असणाऱ्या अध्यक्षांनी आपले कोण ॲडव्होकेट असते त्यांना विचारावं, अथवा शिक्षण अधिकारी असतात त्यांना विचारावं. सुंदर अशा मार्गदर्शक सूचना आहेत महाराष्ट्र शासनाच्या, त्या जरा वाचण्यात याव्यात, त्या लक्षात घ्याव्यात. आणि त्यावेळेस मात्र अध्यक्षांच्या असं लक्षात येईल, शिक्षण मोफत हक्क कायदा म्हणजे त्यामध्ये सर्व जातींना, सर्वांनाच, एकही असा समाज नाही की त्याच्याकडनं फी घ्या, तो श्रीमंत आहे, गरीब आहे, असं काही कायद्यात नाही आहे. 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण हे मोफत आहे, हे त्या अध्यक्षांच्या लक्षात येईल. आणि मग
जर असं शासन सांगत आहे की मोफत शिक्षण आहे आणि जर का आपण त्या विद्यार्थ्यांकडनं फी घेतली, शासनाच्या समितीवर आपण आहोत, शासनाच्या समितीवर राहून जर आपण त्या नियमाचे उल्लंघन केले अथवा विद्यार्थी हितार्थ संस्थेला सहकार्य करून हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्यावर सामाजिक कार्यकर्ते अथवा काही जे समाजामध्ये जागरूक नागरिक आहेत हे नक्कीच त्या शाळा व्यवस्थापन समिती असणाऱ्या सर्व सदस्य व अध्यक्ष यांच्यावरती शासनाच्याच नियमानुसार हलगर्जीपणा केला, विद्यार्थी हित न पाहिले अथवा विद्यार्थी हिताला यांनी ठेच पोचवल्यास, बाधा आणल्यास व व्यत्यय आणल्यास संबंधित अध्यक्ष यांच्यावर रीतसर कायदेशीर गुन्हा नोंद हा होऊ शकतो। याबाबत त्यांनी आपले कोण ॲडव्होकेट असतील त्यांना नक्की विचारावं व शिक्षण जे जाणकार तज्ज्ञ आहेत त्यांनाही विचारावं की शिक्षण मोफत हक्क कायदा हा काय आहे आणि जर असा कायदा असताना आम्ही विद्यार्थ्यांकडनं फी घेत आहोत हे कितपत योग्य आहे, ते कारवाईस पात्र नाही का। याबाबत अध्यक्ष यांनी आपल्या भागातील जे अध्यक्ष फी घेतात त्यांनी नक्की विचारावे, हेही तितकेच महत्त्वाचे। त्यावेळेस त्यांच्या असे लक्षात येईल महाराष्ट्र शासनाचा शिक्षण मोफत हक्क कायदा म्हणजे त्या विद्यार्थ्याला हक्क आहे शिक्षण शिकण्याचा, तोही मोफत। असे असताना मात्र आपण का फी घ्यायची व आपल्या संस्थेला का घेऊन द्यायची हा प्रश्न अध्यक्षांना कधी पडणार आहे व अध्यक्ष याला का होकार देतात हेही पाहणे समाजाचे कर्तव्य नाही का। आपण त्यांना अध्यक्ष केलेले असल्यामुळे आपण त्यांना विचारू शकता। आपल्याला आपल्या भागातील कोणत्याही अध्यक्षाने उद्धटपणे शब्द वापरल्यास, आपला अपमान केल्यास आपण नक्की शिक्षण अधिकाऱ्यांकडे जाऊ शकता अथवा आपल्याला त्यांच्याकडे जाण्यास काही अडचण आल्यास आपण आपल्या भागातील समाजसेवक, पत्रकार यांची मदत घेऊ शकता। आणि कोणी नाहीच केली तर आम्ही शाळा व्यवस्थापन समितीसारखीच एक विद्यार्थी हक्क समिती स्थापन करत आहोत। त्या समितीमध्ये आपण आपली समस्या मांडू शकता आणि त्याला मात्र आपल्याला नक्कीच आम्ही पाठपुरावा करून मदत करू, हे तितकेच महत्त्वाचे। महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जन आवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले। विद्यार्थी हक्क समिती ही आपण थोड्या दिवसात चालू करत आहोत, सुरू करत आहोत, याला चांगला प्रतिसाद हा मिळत आहे। तसेच आपल्याला कोणत्याही शिक्षण संस्थेने रीतसर लेखी नोटीस दिल्याशिवाय आपण कोणती फी भरू नये आणि भरायची आवश्यकता नसतानाही ती फी का द्यावी हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि कोणतीही शिक्षण संस्था आपल्याला नोटीस काढेलच असे नाही,